म्हणे सर ही खूप चिडचिड करते असं झालं. मग मी म्हटलं त्या दिवशी मी तुम्हाला विसरलो, मला सांगा ही कुठल्या गोष्टी बघते वाचते. मग तिच्या आईने सांगितलं हिचा फेवरेट सिरियल आहे बिग बॉस. आता बिग बॉस तुम्ही ऑलरेडी बघत आहात तर तुम्ही तेच अट्रॅक्ट करता तुमच्या लाईफमध्ये, तसेच लोक तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होणार. तर नका बघू जर का तुम्ही लोक बघत असाल. ती तिच्या आईने सांगितलं हे तर रिपीट टेलिकास्ट पण बघते म्हणून. वा. And then she is complaining why so many bad people in my life, right? So you need to understand. आता बघा, this is actually to be avoided. आज आमच्याकडे अशी मुलं आहे 1-2 महिन्यापासून टीव्ही आणि मोबाईलचं फास्टिंग करते, उपवास करते, आणि आई वडील म्हणे हाच तो मुलगा 4-4 तास बघायचा, अर्णव नावाचा इस्कॉनचा मुलगा नाशिकचा. त्याची आई माझ्याकडे रडता आली म्हणे की सर काय करायचं. तो कधी कधी एवढा हायपर होतो म्हणे तो आईलाही बघत नाही मारायला. माझ्या क्लासला आला, मी त्याला काही मेडिटेशन वगैरे टेक्निक शिकवली. आज त्याच्या आई मागच्या 30 दिवसापासून खूप प्राऊड फील करते, कारण 30 दिवस झाले पहिल्यांदा या मुलाने एवढ्या वर्षामध्ये, म्हणजे जो तेव्हा आज 5वीला आहे, तो जेव्हा 6-7 वर्षाचा होता तेव्हापासून त्याला मोबाईलचं सवय लागली, आणि आज पहिल्यांदा असं झालं म्हणजे 30 दिवस त्यांनी मोबाईल हात लावलेला नाही. तर दिस इज पॉसिबल. हाऊ यू नीड टू ॲज अ पेरेंट यू नीड टू व्हॉट यू नीड टू टेक केअर ऑफ. यू शुड अवॉइड वॉचिंग टीव्ही. का? एव्हरी ऍड व्हॉट दे आर ट्राइंग टू टीच. आय एम सॉरी, लहान मुलं पण आहे पण त्यांच्या समोर दाखवणं आहे. मीडिया इज द मेन कल्प्रिट. कोल्ड ड्रिंक पियो, लड़की पटाओ, राइट? क्रीम लगाओ, लड़की पटाओ. बाइक खरीदो, लड़की पटाओ. पावडर लगाओ. बरोबर आहे ना? सगळ्या ऍड हेच दाखवताय. मग त्या व्यक्तीच्या त्या मुलाच्या डोक्यात काय जातं? तो कॉलेजमध्ये कशाला जातो? तो स्टाईल मारायला जातो, कारण त्याच्या डोक्यात आलेलं आहे की नाही मेरे लाइफ का एक ही एम है. आणि त्यामध्ये अजून एक ऍड आहे, डिओड्रेंट लगाओ, एक मत 4-5. ते बुद्धिभ्रष्ट करणारा हा टीव्ही आहे. कोणाकोणाकडे टीव्ही आहे खरं सांगा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मी माझी तयारी केव्हा सुरू केली. असं नाहीये की मी त्याला बघू देत नाही, त्याला मोबाईल देतो. माझा मुलगा आज 6 वर्षाचा आहे, पण त्याचा एक लिमिट आहे. का? कारण तो जेव्हा एकदम टेंडर एज मध्ये होता ना 3 वर्षाचा, तो कोविड मध्ये, तर सगळ्यांनी आता तो जेवत नाही म्हणून काय केलं की मोबाईल लावून द्यायचे जेवता कमीत कमी. आता ती सवय तुम्हीच लावली. ते जेवण राहिलं बाजूला, तो टीव्ही. आता असं झालंय जोपर्यंत मोबाईल हातात येणार नाही जेवणार नाही. माझ्या मुलाला पण ही सवय लागणार होती. 2 दिवसात मी माझ्या बायकोला म्हटलं बघ मी पेरेंटिंग कोच आहे, आज माझ्याकडे लोक येत आहे की माझ्या मुलाला एवढं ऍडिक्शन झालंय. 2 दिवस रडेल, 3 दिवस रडेल, भूखा रखना है भूखा रखो, नहीं देना है नहीं देना. उसके सबकॉन्शियस माइंड में जाने दो कि मैं इनका बच्चा हूं और ये मेरा बाप है. तो जब आपके हाथ में है कंट्रोल करना तो कर लो. नहीं है. आज माझा मुलगा, त्याला माहितीये दुपारी फक्त 15 मिनिटं तो ऑटोमॅटिकली 15 मिनिटं म्हणजे 15 मिनिटच बघतो, आणि बरोबर 15 मिनिटं संपले की तो परत स्वतःहून मोबाईल येऊन देऊन देतो. आता मी हे एक्सपेरिमेंट केलं तुम्हाला तुमच्यासमोर, बरोबर? याचं काय मागचं कारण तुम्हाला काय आयडिया आली का? आपण असं म्हणतो ना की वी आर द पार्ट अँड पार्सल ऑफ कृष्णा. आपण अंश आहोत कृष्णाचे, हो की नाही? तुम्ही बघा कधी भगवंताचा फोटो बघितला असेल, जसं आता गणपतीचे फोटो आहेत ना, त्याच्या आजूबाजूला एक व्हाईट कलरचा ऑरा आहे, त्याला आपण आभा मंडळ म्हणतो, बरोबर आहे? तर आभा मंडळ तुमचा आणि माझा पण असतो.
तर जसं निगेटिव्ह वस्तू आपल्या शरीराला लागते तो आभा मंडळ कमी होऊन जातो, श्रिंक होऊन जातो. इट श्रिंक्स. आणि श्रिंक झाल्यामुळे तुमची शारीरिक बल तो पण कमी होऊन जातो आणि मानसिक बल तो पण कमी होऊन जातो. जो बच्चे मोबाइल देख रहे हैं, अगर आपको आपका पहला सिंपल रूल, अगर आपको आपका कॉन्सन्ट्रेशन बढ़ाना है, फोकस वाढवायचा असेल, ट्राय टू अवॉइड मोबाईल. किंवा स्वतःला एक शिस्त लावा की पूर्ण दिवस मी फक्त आणि 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं. त्यानंतर फॅमिलीमध्ये लागू शकतो तुम्ही, पूर्ण फॅमिली असं करू शकतो. आदित्य बिर्ला माहिती ना, आदित्य बिर्ला, आदित्य बिर्लाच्या कंपनीमध्ये एक इंटरव्ह्यूवर आला, त्यांनी एक विचारलं त्यांना कि आप इतने बड़े कंपनी के मालिक है और आपका बिजनेस 56 देशों में चल रहा है, तो आपके पास तो समय नहीं होता फैमिली के लिए. तो त्यांच्या बायकोने म्हटलं, इसका उत्तर मैं देना चाहूंगी. हमारे घर में, बिरला फैमिली में एक रूल है, रात को 8 बज गए तो हमारे जो बड़े बूढ़े हैं वो हमारे मोबाइल्स ले लेते हैं और खाना खाते वक्त भगवत गीता के ऊपर चर्चा होती है, मेडिटेशन के ऊपर बात होती है. इससे हमारा बॉन्डिंग बढ़ता है. आज हमारा बॉन्डिंग, आज आपल्या मुलांबरोबर आपलं बॉन्डिंग आहे का तसं? माझे वडील, मी नाशिकला जेव्हा शिफ्ट झालो, माझ्या वडिलांचं कार ऍक्सिडेंट मध्ये ते गेले नागपूर. माझा वडिलांचं आणि माझं बॉन्डिंग एवढं होतं की एक आपण म्हणतो ना, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं पण तसं नसेल जेवढा माझं आणि माझ्या वडिलांचं. का? माझे वडील आहे ना, किती थकलेले असो ते घरी यायचे आणि माझ्या बरोबर खेळायचे. कधी क्रिकेट खेळायचे, कधी बॅडमिंटन खेळायचे, कधी कॅरम खेळायचे. माझे मित्र पण यायचे क्रिकेट खेळताना. आता हल्ली मी नागपूरला जाऊन आलो, माझ्या मित्रांना भेटून आलो, जुनी लहानपणीचे. माझा भूषण नावाचा मित्र भेटला आणि तो असं मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो म्हणे, अर्पित एक गोष्ट सांगायची होती, तुझ्या वडिलांची खूप आठवण येते. मी पण इमोशनल झालो. म्हटलं मी एक विचारू तुला, एवढं का म्हणजे? आणि तोच नाही, मग अभिजित पण रडला. म्हटलं का रे, काय म्हणजे एवढं तुम्हाला आजही आठवण कसं काय येते माझ्या वडिलांची? ते म्हणे, तुझे एक वडील होते जे दर संडेला आम्हाला कुठेतरी बाहेर घेऊन जायचे, क्रिकेट खेळायचे. त्याच्यामुळे ना आम्हाला आजही अर्पित के पापा उनकी याद आली. आता तुम्ही विचार करा, ते माझे मित्र होते, माझ्या वडिलांबरोबर किती बॉन्डिंग असेल. मी एवढं म्हणजे त्यावेळेस मी इस्कॉन मध्ये नव्हतो, मला माहित नाही या गोष्टी, पण मी खूप जास्त अटॅच होतो आणि माझे वडील गेले त्यामुळे मी सहन करू शकलो नाही. नाशिक आमचं गाव नाही, नागपूर. तर मी एवढा इन्व्हॉल्व झालो. माझ्या आईने बघितलं, माझ्या घरच्या लोकांनी बघितलं की हा खूप म्हणजे वडील गेले तर हा कसं तरी झालेला आहे. मी 3 महिने झाले, 4 महिने झाले मी शॉप मध्येच होतो. मग त्यांनी विचार केला कुठेतरी बाहेर घेऊन जायला. तर त्यांनी मला म्हटलं की चलो नाशिक जाते, पुणे जाते, पुणे. मग कोणी सांगितलं अरे नाशिकचं हवामान चांगलं आहे. आम्ही काही 6-7 महिन्यासाठी माइंड फ्रेश करायला नाशिकला आलो. मग तिथेच राहून गेलो, कुठलेच नातेवाईक नाही. कारण आईला समजलं की हा खूप अटॅच होता. कारण तोच आहे. आज तुम्ही म्हणताय ना मोबाईल खूप वापरताय, पण मला एक सांगा, मोबाईल पेक्षा इंटरेस्टिंग वस्तू तुम्ही बनू शकाल का ऍज अ पेरेंट? तो तुमचं दायित्व आहे, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नहीं, अपने को रूल बनाना है. अपन रोज बच्चों के साथ खेलेंगे, मस्ती करूया, बॉन्डिंग तयार करूया. पण त्या मुलाला काय वाटतं, माझे वडील पण मोबाईल मध्येच आहे, माझी आई पण मोबाईल मध्ये आहे, तर मी का बरं मोबाईल मध्ये नाही जाणार? आपण दोष देतो त्यांना की खूप मोबाईल बघतो. अरे बाबा, मोबाईल आणून कोणी दिलेला आहे? टीव्ही आणून कोणी दिलेला आहे? येस नो? आपणच आणून दिलेला.
ती आपलीच जबाबदारी आहे. राईट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट, मग ते काय ऐकतंय घरी खूप महत्वाचं आहे. तुझ्याकडनं नाही होऊ शकत, तू डफर आहे, बाहेरचे लोक खराब आहे, मग तो घाबरून जातो, तू स्टुपिड आहे. माझे ऍक्च्युली ही चूक माझ्या वडिलांनी केली माझ्यावर, कारण मी अभ्यासात खूप चांगला नव्हतो. टू बी व्हेरी फ्रँक, 9वी मध्ये मी रिपीटर आहे. आता विचार करा, 9वी रिपीटर झालेला व्यक्ती तुमच्या समोर बसतोय आणि तो लेक्चर देतोय आणि तो म्हणतोय की माझ्या स्टुडंट्स मध्ये एवढे एवढे चेंजेस आले. पण हे शक्य आहे, पॉसिबल आहे. मनावर आपण काम करू शकतो. रोजी, कॅन यू डू वन थिंग? इथे नोटपॅड आणू शकता? नोटपॅड नाही नाही, ये यहाँ पर स्क्रीन पे नोटपॅड. आपण एक छोटासा गेम खेळू, चालेल? खेळूया गेम. खेळायचंय, जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरात हरिबोल होऊन जाऊ द्या. गेम्स खेळणे गरजेचं आहे ना. नोटपॅड कोई रोजी, एक काम कीजिए ना, आप हेल्प करेंगे मेरी? बैठ जाइए यहाँ पे. आप यहाँ पे नंबर डाल दीजिए 1 से लेके 20 तक. 1 से लेके 20 तक नंबर डाल दीजिए. आता प्रभूजी इथे नंबर्स टाकत आहे. तुम्ही काय करायचं, एक ऑब्जेक्ट विचार करायचं आणि तुमच्या हिशोबाने कुठलं ऑब्जेक्ट कुठे टाकायचं तुम्ही सांगायचं ना. ऑब्जेक्ट पण सांगायचं आणि कुठल्या नंबरवर टाकायचं ते पण सांगायचं. चालेल? मग याचं काय करा, आपण 20 घेऊ कमीत कमी, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. 20 घेऊ आपण आणि त्याचं काय करायचं मी नंतर सांगेन तुम्हाला. चालेल? व्हॉट एव्हर कम्स इन युअर माइंड पटपट सांगायचं. चालेल? ठीक आहे. तर हात वरती करा ज्याला काही आठवत असेल. ऑब्जेक्ट काही असू शकतो, माईक असू शकतो, टेबल असू शकतो. फक्त कनेक्टेड सांगू नका. मोबाईल सांगितलं तर चार्जर सांगू नका, कम्प्युटर सांगितलं तर मग लॅपटॉप सांगू नका. ठीक आहे? काहीतरी वेगळं सांगा, बाहेरच्या वस्तू सांगा. हा माताजी बोला. पेन कुठल्या नंबरवर? 1. ठीक आहे, कुठल्याही नंबरवर सांगा, असं काही नाही. हा बेटा, बासुरी नंबर नाही, एनी अदर नंबर प्लीज. 5. ओके 5. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कॅप, हा कॅप पण दाखवत आहे प्रभूजी. हा 45. आपण 20च घेतोय प्रभूजी. हरी बोल. हाँ 20. प्रभु जी की कैप ले लो 20. हाँ ओके. हाँ यस. कृष्णा नंबर अगर 13 19. ओके 19 वर कृष्णा. अच्छा ऑब्जेक्ट्स घ्या, ऑब्जेक्ट्स. ठीक आहे ठीक आहे. हाँ कुठल्या नंबरवर? 5 वर आहे ना ऑलरेडी. 10. अच्छा वॉच म्हटलं ना. ओके ओके. हाँ भगवत गीता नंबर 2. ओके नंबर 2 भगवत गीता. ओके यस प्रभुजी एनीवन ट्राय. मेडल मृदंगा नंबर 3. ओके नंबर 3 इज मृदंगा. नोटपैड 12 नंबर. ओके नोटपैड. हाँ बेटा स्टार्स काय म्हणते? स्टार ना. ठीक है स्टार नंबर 11. ओके नंबर 11 स्टार्स. ओके नंबर 7 प्रभुजींचे सन ग्लासेस घेऊन टाका. ओके सन ग्लासेस. हाँ बोल बेटा. कैमरा नंबर 8. ओके नंबर 8 इज कैमरा. हाँ बेटा. हाँ झालं. नंबर 1 वर पेन्सिल आहे ना. पेन आहे, पण पेन आहे तर पेन्सिल नको. ओके हाँ बेटा. लैपटॉप नंबर 13. ओके 13 इज लैपटॉप. हाँ बेटा. पेन्सिल झालं ना. नोटबुक नको. पेन. हाँ नोटपॅड आहे. हाँ येस विसरली. व्हेरी गुड.
व्हेरी गुड व्हेरी गुड. त्याच्यावरच आजचा सेशन आहे. मी हा बेटा फोटो कॅमेरा झाला ना मला वाटतं. फोटो कॅमेरा न हा काहीतरी वेगळं. हा माझं 9 वर हा हा आठवलं. वॉटर बॉटल नंबर 14. ओके नंबर 14. बुलेट नंबर अच्छा 16 वर बुलेट. बुलेट प्रभूजींची बुलेट घेऊन टाका. हा येस मोरपंख ठीक आहे. पिकॉक मोरपंख लिहून घ्या. ओके हा एक मिनिट. हा माताजी कर्टन्स नंबर 17 कर्टन्स. हा बेटा बॅग बॅग नंबर 15 इज बॅग. ओके 4 आणि 6. हा बेटा स्पेक्टेकल्स स्पेक्स सनग्लासेस आहे. ठीक आहे टी शर्ट चालेल. सनग्लासेस नाही तर टी शर्ट घ्या. याची घ्या टी शर्ट घेऊन घ्या. हा हा फ्लावर्स झालं. टेबल ओके नंबर 6 इज टेबल. ओके झालं ठीक आहे. आता मी तुम्हाला 30 सेकंड देतो. किती? पेरेंट्स आणि स्टुडंट्स दोघांनी ट्राय करायचंय लक्षात ठेवण्याचं 30 सेकंड्स मध्ये. ऑल द बेस्ट. आता याच्या मागचं सायन्स आहे. मी काय खेळणार आहे आपण हे गेम का खेळतोय सांगणार आहे. ओके स्टार्ट. 30 सेकंड. व्हेरी गुड. चलो आपण बघूया कोणाला जास्त लक्ष. त्याला प्राइस आहे गिफ्ट आहे. बंद केलं ना मला असं होऊ शकते. मी बघू शकतो. अच्छा कोण सांगणार? ट्राय करा. अच्छा मी आई वडिलांना मन लावून अभ्यास केले की नाही? एक मिनिट हा मी विचार. हा बेटा ट्राय कर. उभी होऊन जा आणि ट्राय कर. नाही असंच सांग जसं तुझ्या लक्षात आलं. असं काही नाही की सिक्वेन्स वाईजच लक्षात ठेवायचं. जसं तुमच्या डोक्यात आलं तसं सांग. हा व्हेरी गुड. किती सांगितलं? जोरदार टाळ्या. ट्राय. सांगू नका प्लीज. चिटिंग नाही. हा व्हेरी गुड. किती? वाव जोरदार टाळ्या. 14. वेरी गुड. है कोई माइकल 14 के ऊपर बताए? ट्राय. ओके प्रभुजी एनीवन मागे बॅक बेंचर्स. प्रभुजी हरी बोल. ते असं लपत आहे प्रभुजी. सांगा ट्राय करा प्रभुजी. व्हेरी गुड. कोणी प्लीज ट्राय करा प्रभुजी. हरी बोल. आई वडील अभ्यास करायला सांगतात. चालेल याच्या मागचा सायन्स सांगा. ठीक आहे. कोणाला सांगायचं ट्राय करायचं? नो ठीक आहे. आता मी एकदा ट्राय करू. एक काम करायचं आहे प्रभुजी. इसको यहाँ पे लेके आइए और कोई एक जन मेरे लिए पढ़िए. एक जन धीरे धीरे पढ़ना है. ठीक है ट्राय करता हूं. मैं ट्राय करता हूं. हाँ
नहीं, यहाँ पे नहीं दिखेगा तो भी चलेगा, वहाँ कोई एक जन बड़े मेरे लिए बस। नंबर वाइज सन। 1 पर गाया है पेन, पेन। 2 भगवत गीता। 3 मृदंगा। 4 ओके, 4 इज टी शर्ट। 5 बांसुरी। ओके। 6 7 सनग्लासेस। ओके। 8 पर कैमरा है। 9 फ्लावर्स। 10 11 stars. Okay. 12 notepad. 13 is laptop. Okay. 14 15 16 17 18 okay 19 and 20. चलो, I'll try. ठीक है, मी ट्राय करतोय बघा. पेन, भगवद्गीता, मृदंगा, टी शर्ट, बांसुरी, टेबल, सनग्लासेस, देन कॅमेरा, देन फ्लॉवर, बरोबर आहे, देन वॉच, स्टार्स, नोटपॅड, कार आहे काय नाही. ओके. वॉटर बॉटल, बैग, कर्टन्स, बुलेट, मोरपंख, कृष्णा, कॅप. एक बाकी आहे ना. 13 काय आहे, हा सांगून दे. 13 काय? लॅपटॉप. लॅपटॉप 19 सांगितले बाबा. टाळ्या. ओके 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 ओके. वेट वेट वेट. कीप इट. आता विल मेक इट मोर टफर. तुम्ही कुठलाही नंबर विचारा, त्या नंबरवरती वस्तू आहे का सांगायचा प्रयत्न करा. 7 सनग्लासेस. जस्ट से येस. येस. 2 इज भगवद्गीता. 9 इज फ्लावर. 13 is laptop. 17 is curtain. 10 is watch. 8 is camera. 11 is stars. 16 is bullet. 8 is camera. 12 is notepad. 6 is table. 20 is cap. 19 is Krishna. 18 is Morpunk. ये आप भी कर सकते हो. करना है अभी? करना है? मेडिटेशन करना पड़ेगा थोड़ा सा. करेंगे? चलो ठीक है. ये प्रभु जी मेरे सामने लाइए. सब के सब 20 के 20 बता पाएंगे अभी के अभी? Everyone can do this. You just have to do what I am saying. Okay? Yes. आंखें बंद करना है और सिर्फ इमेजिनेशन वर्ल्ड में चले जाना है. आपके इमेजिनेशन में इतना पावर आहे, एवढी पावर आहे तुमच्या इमेजिनेशन मध्ये, काही पण करू शकता. आज माझ्या वडिलांनी नवीन पेन आणून दिला आणि मी त्यांनी भगवद्गीता लिहायला सुरुवात केली. आणि भगवद्गीता लिहिता लिहिता मला आठवलं की आता कीर्तनचा वेळ झालाय. मी मृदंग हातात घेतला आणि वाजवायला सुरू केली. मृदंग हातात घेतला आणि मी एवढं जोरात डान्स केलं की माझी टी शर्ट फाटली. माझ्या मित्राने जोरात बासुरी वाजवली. मी पेन घेतला नवीन, त्याने भगवद्गीता लिहायला सुरुवात केली आणि आठवलं की आता कीर्तनाचा वेळ झाला. मृदंग घेतला हातात, मृदंग सुरू केला, मृदंग वाजवायला सुरुवात केली, कीर्तन केला, टी शर्ट फाटली, बासुरी वाजली आणि मग ती बासुरी माझ्या मित्राने टेबलावर ठेवली आणि त्याच्या बाजूला सनग्लासेस होते. ते सनग्लासेस एवढे सुंदर होते की त्या सनग्लासेस मध्ये कॅमेरा पण होता. राईट. त्या कॅमेराने मी खूप फ्लावर्सचे फोटो घेतले. एवढे सुंदर फ्लावर्स आहे. या फ्लावर्सला मला ऑफर करायचंय कृष्णाला. आणि हे करता करता मी माझं वॉच मध्ये बघितलं, अरे खूप वेळ झाली.
खूप टाइम झालाय, एवढा वेळ झालाय की रात्रीचे तारे स्टार्स पण येऊन गेलेले आहे. मला समजलंच नाही की एवढा वेळ निघून गेलेला आहे. माझ्या वडिलांनी पेन दिला, मी भगवद्गीता सुरुवात केली लिहायला आणि आठवलं की आता मृदंग वाजवायचा वेळ झालेला आहे, कीर्तन करलं. मी मृदंग वाजवता टीचर फाटली, माझ्या मित्राने बासुरी वाजवली. बासुरी त्यांनी टेबलावर ठेवली, बाजूला सनग्लासेस होते, ते सनग्लासेस मी घातले, त्याच्यामध्ये कॅमेरा पण होता. मग त्या कॅमेराने मी खूप लावडचे फोटोज घेतले. एवढा वेळ निघून गेला, वॉच बघितली, अरे वरती स्टार्स येऊन गेलेले. मग हे सगळं मी घरी जाऊन नोटपॅडवर नोट केले आणि नोटपॅडवर नोट केलं आणि हे सगळं माझ्या लॅपटॉपवर सेव्ह केलं मी सगळं. आणि मी एवढं थकलो होतो की मी पाण्याची बॉटल घेतली, आय स्टार्टेड ड्रिंकिंग वॉटर, आणि ती वॉटर बॉटल मी माझ्या बॅगमध्ये ठेवली. तर त्यामध्ये माझ्या बॅगमध्ये जेव्हा मी बॉटल ठेवली त्यामध्ये मला बुलेटची चावी मिळाली. म्हटलं वा यार, खूप सुंदर आहे, बुलेटची चावी मिळाली. तर बुलेट खूप खराब झाली होती. म्हटलं आता याला कशाने पुसू, तर घराचे कर्टन्स घेतले और कर्टन से मैंने साफ कर दिया बुलेट को, पूरा साफ. आणि जसं साफ केलं त्यामध्ये मोर पंख दिसले मला गाडीवर. कारण हे गाडीवर मोर पंख कोणी ठेवले? कृष्णाने ठेवले. कृष्णाने ठेवले सगळं. आणि कृष्णाच्या डोक्यावर मोरपंख नव्हता, कॅप होती. You just have to make a story, nothing else. पेन, भगवद्गीता, मृदंगा, टी शर्ट. तुम्ही सांगा काय अजून 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 वाच, अजून 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 वॉटर बॉटल, बुलेट, ये सर, कर्टन्स, मोरपंख, कृष्णा. आज एक ब्रेनचा रूल समजून घ्या. आयदर यू यूज इट और लूज इट. काय आहे ब्रेनचा यूज करा, नाही तर त्याला वेस्ट करा. जसं वेळेचा आहे, वेळेला तुम्ही यूज केला तर फायदेशीर आहे, नाही केलं तर तो वेस्ट होणार आहे. येस नो? तर तसं तुम्ही पण करू शकता. अच्छा, कोणी हे विचारलं तर सर मग ते कसं करायचं, 1 वर काय, 2 वर काय, 20 वर काय, 25 वर काय? माझ्या एका स्टुडंटनी 30-25, माझ्या मुलाने 6 वर्षाचा आहे, 32 वर्ड सांगितले त्यांनी फक्त 6 मिनिटात. तर आम्ही काय केलं, तो आता त्याला बरं नव्हतं, इज नॉट वेल. तर त्याला मी डॉक्टरकडे घेऊन गेलो, चाइल्ड स्पेशलिस्ट. आता तिथे अजून मुलं आले होते. सगळे मुलं एकच काम करत होते, मोबाईल बघत होते. मी माझ्या मुलाबरोबर एक गेम खेळत होतो, मेमरी गेम. बोला चलो याद करना है अपने को, 36 वर्ड्स याद करने हैं. ठीक है पापा. 4 4 4 4 4 करता 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 आम्ही हे नाही विचार केलं किती वर्ड्स आहे लक्षात ठेवायचे. असं करता करता जोपर्यंत आमचा नंबर आला तोपर्यंत माझ्या मुलाने 36 वर्ड्स लक्षात आले. किती मिनिटात? फक्त 7 ते 8 मिनिटात. हाऊ मेनी मिनिट्स? आणि नॉट रिसेंटली वेन ही वॉज 3.5, 3.5 वर्षाचा जेव्हा होता तो, प्रभूजी कॅन यू हेल्प मी? एक मिनिट. माय कम्प्युटर. हां येस, हे आपण दाखवू शकतो फक्त. माझा मुलगा दाखवू. आय वुड लाईक टू शो यू माय किड. नाशिकमध्ये